ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन निर्गम अध्याय 7 20-25 ही वचने. निर्गम अध्याय 7 20-25 ही वचने. तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. त्याने काठी उचलून फारोच्या व त्याच्या सेवकाच्या समक्ष पाण्यावर मारिली. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त बनले. नदीतले मासे मेले, तिला घाण सुटली आणि मिस्री लोकास नदीतले पाणी पिवेना. सारे मिस्र देशात रक्तच रक्त झाले. तेव्हा मिस्राच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसाच प्रकार केला. तरी फारोचे मन कठीण राहिले आणि परमेश्वराने म्हटले होते त्याप्रमाणे तो मोशे व अहरोन यांचे म्हणणे ऐकेना. फारो मागे फिरून घरी निघून गेला. त्याने हे सुद्धा लक्षात घेतले नाही. सर्व मिस्री लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या आसपास झरे खणले, कारण नदीचे पाणी त्यास पिवेना. परमेश्वराने नदीवर प्रहार केलेला 7 दिवस लोटले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन निर्गमनाचं पुस्तक त्याचा 7वा अध्याय 20 वचनापासून तर 25 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, ह्या ठिकाणी आम्ही बघतो की मोशे याला परमेश्वराने फारोच्या दरबारात उभं राहायला सांगितलेलं आहे आणि आम्हाला दिसतंय की कशा बाबतीमध्ये फारोकडे जायला परमेश्वराने लावलं. तर ते आहे की त्या देवाच्या निवडलेले इस्रायल जे लोक आहे त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्या गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी मोशेची निवड त्या ठिकाणी केली. माझा प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, एक वचन ह्या ठिकाणी आहे 20 वचन यदि आम्ही वाचतो, ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराचा आज्ञाप्रमाणे केले. प्रियांनो, परमेश्वराचं वचन सांगतं की मोशेला आणि अहरोनाला ही आज्ञा केली की जा आणि माझ्या लोकांना त्या गुलामगिरीमधून त्यांचा आवाज मी ऐकलेला आहे आणि त्यांना तिथून काढ म्हणून आम्ही बघतो की परमेश्वराने मोशेला आज्ञा केलेली होती. आणि त्या आज्ञेनुसार, प्रभू परमेश्वराच्या आज्ञेनुसार मोशे आणि अहरोन फारोच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी उभे आहे आपल्या लोकांसाठी की परमेश्वराच्या लोकांना जाऊ द्या, त्यांना मोकळं करा म्हणून. प्रियांनो, आज खरंच आहे
प्रभू येशू ख्रिस्त देखील आम्हाला सांगतोय, आम्हाला आज्ञा दिलेली आहे प्रभू येशू ख्रिस्तानी की मत्तेकृत शुभवर्तमान त्याचा 28 अध्याय 18, 19, 20 वचनामध्ये की जा आणि सर्व जगाला सुवार्ता सांगा, त्यांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या आणि मी जे तुम्हाला आज्ञा दिलेला आहे ते त्यांना शिकवा. आणि बघा, जगाच्या शेवटापर्यंत मी तुमच्या सोबत आहे. प्रियानो, जसं मोशेला देवानी सांगितलं तसं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तानी तुम्हाला आणि मला जगामध्ये जाऊन जे लोक आज अंधकारामध्ये आहे, भटकत आहे, अशा लोकांना काढण्यासाठी तुमची आणि माझी निवड केली, तुम्हाला आणि मला पाठवलं. परंतु प्रियानो, मोशेने आज्ञेचं पालन केलं, परंतु तुम्ही आणि मी देवाचा आज्ञेचं पालन करतो आहे का? प्रभू येशू ख्रिस्ताचा आज्ञेचं पालन तुम्ही आणि मी करतो आहे का? प्रियांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराचं वचन सांगतं की आम्हाला सुवार्ता सांगण्यासाठी, लोकांपुढे उभं होण्यासाठी आम्हाला भीती वाटते, परंतु देवाचं वचन सांगतं की लोकांसमोर बोलणारे तुम्ही नाही, तर देवाचा आत्मा लोकांना बोलेल, या देवाचा आत्मा त्यांचं पालट करेल. प्रियांनो, आम्हाला मोशेसारखं खंबीर होऊन लोकांपर्यंत जाणं फार गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे. अहो, इथं दिसतंय की फारोसारखं लोकांचे मन देखील सुवार्ता प्रसारासाठी, सुवार्ता ऐकण्यासाठी कठोर झालेले आहे. परंतु घाबरू नका, परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत आहे. जसं मोशेने आज्ञा पालन केलं, फारोकडे गेला आणि उभा राहिला, तसं आज प्रियांनो आम्हाला जगामध्ये जायचं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वार्ता आम्हाला सांगायची आहे, जेणेकरून अधिक आणि अधिक लोक देवाच्या राज्यामध्ये येतील. आणि खूप परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्यांना सार्वकालिक जीवन लाभल्याशिवाय राहणार नाही. तर चला प्रियांनो, आपण देवाचं आज्ञेचं पालन करू आणि जगाला सुवार्ता सांगूया. प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू देवा, आम्ही तुला स्तवितो, तुला गौरवितो, तुला उंचावितो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आज परमेश्वर बाप्पा, मी तुझ्याकडे विनंती करतो, प्रार्थना करतो. तू मोशेला आज्ञा पिलं प्रभू, आणि मोशे जाऊन परमेश्वर बाप्पा फारोसमोर उभा राहून परमेश्वर देव बाप्पा त्यांनी कार्य केलेलं आहे. आज तू आम्हाला आज्ञा पिलेला आहे की जाऊन जगातल्या लोकांना सुवार्ता सांगा. आज प्रभू तुझ्या आज्ञेल्याप्रमाणे आम्हाला प्रभू ते ओझं दे की आम्ही देखील त्या लोकांपर्यंत जावं, त्या लोकांना प्रभू तुझी सुवार्ता सांगावी आणि त्या गुलामगिरीमधून, त्या अंधकारातून त्यांना बाहेर काढावं प्रभू, असं तुझ्या दयेने आणि कृपेने होऊ दे. सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव तुला देतो. माझा प्रत्येक भावाचा आणि बहिणीचा येशू तुझ्या राज्याच्या वाढीसाठी उपयोग करून घे. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केली म्हणतो, ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.